सगळ्यात गरीब किंवा मागास देश कुठला असेल काय वाटतं तुम्हाला? आफ्रिका. आफ्रिका. हो. तर या आफ्रिकेमध्ये हां. नेल्सन मंडेलांचा जन्म झाला. बरोबर. नेल्सन मंडेला यांनी आधी इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन होते ते. हो. हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि वर्णभेदाचा लढा दिला. पण त्याला अपयश आलं. बरोबर. कारण काय होतं, आपण जेव्हा भाला घेऊन जातो ते तलवार घेऊन येतात. बरोबर. ब्रिटिशांकडे आधुनिक सामग्री होती, हो. यंत्रणा होती, स्किल सगळं होतं त्यांच्याकडे. तर आपण किती लढा दिला तर ते अपयश येण्याचे चान्स जास्त असतात. त्यांना अपयशच आलं. त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. बरोबर. तुरुंगात टाकलं गेलं तर त्यावेळेस काही लोकांनी त्यांना सुचवलं की तुम्ही माफी मागा, बाहेर पडा आणि कशाला हे तुम्ही तुमचं काम करायचं, पुढे जायचं. बरोबर. पण तो विचार चालू असताना त्यांच्या हातामध्ये गांधींचं पुस्तक पडलं. इथं कोणतरी गांधींना मानणारे होते, त्यांनी ते दिलं आणि ते वाचून ते आमूलाग्र परिवर्तन झालं त्यांच्यामध्ये. ओके. आणि 27 वर्ष तुरुंगात राहिले. पण एकदाही त्यांनी ब्रिटिशांना माफी नाही मागितली ओके. आणि शेवटपर्यंत लढत राहिले, अहिंसक चळवळ केली आणि त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पण ते म्हणाले की मला पहिलं पाऊल आहे माझ्या जे गॉडफादर आहेत माझे महात्मा गांधी त्यांच्या देशात जायचंय बरोबर. आणि इथे येऊन आपल्या भारताचं संविधान अभ्यासलं आणि तसं संविधान तिकडे तयार केलं त्यांनी. तिथालचा अजून एक नेल्सन मंडेलाचा किस्सा आहे की त्यांचं असंच शपथविधी झाल्यावर जेवण करायला गेले होते रेस्टॉरंटमध्ये हो. आणि जेवण करायला गेल्यावर एक तिथालचा गोरा माणूस होता तो तिथे बसलेला. तर तो मंडेलांना बघितला आणि थरथर कापायला लागला खूप. तर मंडेला म्हटले की तिथालचे लोक म्हणाले काय झालं याला काय माहिती. पण मंडेला म्हणाले की बसा आपण जेवण करूया सोबत आणि त्यांनी हात मिळवला, त्याला समोर बसवला असं आपल्यासारखं आणि जेवण केलं सोबत त्याच्या. जेवण केलं तर त्याच्यात तो ढसाढसा पाणी येत होतं त्याच्या डोळ्यामधून आणि नंतर तो हात मिळवला, तो गेला आणि मग हे यांचं जेवण कंटिन्यू केलं. इतर लोकांनी विचारलं त्यांच्यासोबत जे मंत्री होते किंवा काय की कोण होते ते आणि असं का करत होते. ते म्हणाले की ते माझे जेलर होते आणि ते जेलर असताना त्यांनी काय केलं होतं, तुरुंगात यांना टाकलं होतं. छोटंसं तुरुंग. तर त्या तुरुंगामध्ये त्यांना शिक्षा केली होती की एक खड्डा खण, 6 फूट खोल खड्डा खणायला लावला, 6 फूट रुंद आणि आता त्यांना वाटलं की हा 6 फूट खोल खड्डा खणला तर याच्यातच मला टाकून मारून टाकतील. पण त्याने त्याच्यात त्यांना ढकलून दिलं आणि ढकलून देऊन वरतून लघवी केली त्यांच्या अंगावर. एवढं वाईट अत्याचार केला होता. पण असा त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर सरळ त्याला फाशी दिली असती. कारण स्वतः मी राष्ट्राध्यक्ष झालोय आणि तुम्ही मला मारणारे आहात, माझ्यावर अत्याचार एवढा वाईट करणारे आहात. मी विनवण्या करतोय पण तुम्ही मला शिक्षा कमी करत नाहीये आणि मी तुम्हाला म्हणतोय की एवढी वाईट शिक्षा देऊ नका पण तुम्ही देताच आहात. मी माफी मागत नाहीये पण रिक्वेस्ट करतो, तुम्ही ऐकत नाही आणि असा माणूस माझ्या समोर नंतर येतोय मी मोठ्या पदावर गेल्यावर. तर माझ्यात अभिमान आला पाहिजे, मी तुम्हाला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. पण तो न येता ते म्हणतात की आपण गांधींकडून शिकलेलो आहे. आपल्याला जर देश पुढे न्यायचा असेल तर सुडाच्या भावनेने आपण पुढे नाही जाऊ शकणार. बरोबर. तर आपण प्रेमाने, संवादाने पुढे जायचंय.